नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये. कारण या ठिकाणी पाहतोय आपण की महानगरपालिकेचा महारणसंग्राम रंगलेला आहे आणि रोजच्या रोज आपण पाहतोय की अपडेट देतोय आपल्याला की प्रत्येक उमेदवार हा होम टू होम प्रचार करत आहेत. त्या अनुषंगाने अपडेट देतोय. मात्र उद्याच्याला आपण पाहतोय या ठिकाणी 10 जानेवारी रोजी या ठिकाणी प्रत्यक्ष जे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी येणार आहेत. त्यांची रॅली होणार आहे, सभा होणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या सोबत आहेत या ठिकाणी पाहू शकता की जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आपल्या सोबत आहेत. ते गाठ पडले, त्यांचे संवाद साधा. काय एकंदर उद्याची काय परिस्थिती असणार आहे, काय नियोजन असणार आहे, जाणून घ्या. नमस्कार नाना. उद्या देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उमेदवारांच्या प्रचारात येणार आहे, सभा आहे, काय नियोजन आहे, कसं आहे? भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायताचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. आता महापालिकेसाठी संपूर्ण आमची टीम या प्रचारामध्ये येत आहे. आदरणीय देवाभाऊ हे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ आहेत. लाडक्या बहिणींना साथ घालण्यासाठी, इथल्या मतदारांना साथ घालण्यासाठी, या सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आताच परवा एक घोषणा केली होती की त्या सोलापूरला IT पार्क आपण करू. अनेक विषय सोलापूरसाठी आहेत. या सर्व गोष्टीसाठी ताकदीने पुढे जाण्यासाठी या शहराच्या पूर्ण महापालिकेत आमचे 102 नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी देवभाऊ उदय येत आहेत. आता ग्रामीण म्हणून या शहराचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्क आहे. व्यापाऱ्याशी संपर्क आहे, नातेवाईक आहेत, मित्र कंपनी आहे, पक्षीय बरेचसे नेते मंडळी ओळखीचे आहेत. कुठं ना कुठं आपला हातभार लागावा म्हणून आम्ही ग्रामीण पण या शहराच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग देतोय. देवभाऊंचं स्वप्न आहे या महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, प्रत्येक महापालिका ही ताकदीने उभी राहिली पाहिजे, या शहराचा विकास झाला पाहिजे, हे स्वप्न घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि मतदारांना साथ घालतायत. उद्या किती वाजता आहे सभा आणि कशाबद्दल नियोजन आहे? 11:45 देवभाऊ स्टेजवर येतील. या शहरातल्या 102 नगरसेवकांना आम्ही आव्हान केलेलं आहे. ते सर्व मंडळी साधारण 11च्या दरम्यान हे HD हायस्कूल जे आहे हरिभाई देवकरण त्याच्या मैदानावरती आपण सभा घेतोय. किमान 15,000 मतदार या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत आपण आता फिरताय, काय परिस्थिती, काय तुम्हाला चर्चेतून एकूणच 1200 उमेदवारांची मागणी या महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती. त्यात आपण 102 नगरसेवकाचे उमेदवार उभे केलेले आहेत. प्रचंड असा उमेदवाराचा, मतदारांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून या शहरानं सुद्धा फार असे पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या शहरासाठी भाजप म्हणून आहे. अशा पद्धतीने त्याने आणि एकंदरीत मतदारांना काय आव्हान करायचं? ते मतदारांना आवाहन करतो की या महाराष्ट्राचा विकास, या शहराचा विकास तर कोण करणार असेल तर भारतीय जनता पार्टीचे एक कणखर नेतृत्व देवभाऊ हे महाराष्ट्रामध्ये काम करतायत. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. या महापालिकेमध्ये नेतृत्व सुद्धा भारतीय जनता पार्टीचं असलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व 102 उमेदवारांना ताकदीने निवडून दिलं पाहिजे अशी इच्छा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून मी करतो. हे होते जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आपल्यासोबत संवाद साधला. उद्याच्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री प्रत्यक्ष भाजप पुरस्कृत उमेदवार त्यांच्या प्रचारात येणार आहे. अशाबद्दल उद्याच्याला नियोजन त्यांनी कशाबद्दल आहे ते सांगितलं आणि मतदारांना आवाहन केलं की या ठिकाणी सर्व मतदारांनी भाजप पुरस्कृत जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी राहावं आणि विकासाला साथ द्यावी. तर दर्शको, आपण वेळेवर अपडेट्स देणार आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. तरी पाहत राहा, अपडेट राहा, AR न्यूज, DP न्यूज. धन्यवाद.